तो स्टँड पण काढा, स्टँड काढा आधी. तर आम्ही आता हा तांब्याचं हे माठ काढलेलं आहे. तर पावसाळा सुरू झालेला आहे, तर हा माठ मी ठेवून देणार आहे आणि हा माठ आता भरणार आहोत. तर हा आधी स्वच्छ आता घासून घेते आणि मग भरून ठेवते. नमस्कार, शुभ्रास रेसिपी अँड ब्लॉगमध्ये मी तन्वी तुमचं खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज मी दुपारचं जेवण दाखवणार आहे. दुपारच्या जेवणामध्ये मी काय बनवणार आहे ते. तर इथे मी डाळ धुवून घेतलेली आहे, तुरीची डाळ धुवून घेतली आहे. त्याच्यामध्ये हिंग आणि एक टोमॅटो घालून घेतलेला आहे. तर मला करायची आहे चिंचगुळाची आमटी यशसाठी. आणि आमच्यासाठी मी कडव्याच्या डाळीची आमटी बनवणार आहे. हे बघा, इथे कडव्याची डाळ म्हणजे वालाची डाळ रात्री भिजत घालून ठेवली होती आणि आता ती छान भिजलेली आहे. ती त्यानंतर मी सकाळी ही छान धुवून घेतली 3-4 वेळा आणि आता ही पाण्यात घालून ठेवलेली आहे. तर आधी मी कुकर लावून घेते. तर इथे भाताचा सुद्धा डब्बा तयार आहे. तांदूळ धुवून ठेवलेले आहेत. तर कुकर लावून घेते आधी. हे माठ आहे ना, ते घासून छान भरून ठेवलेलं आहे. आणि हे मातीचं माठ आहे ते सुकल्यानंतर हे माठ ते ठेवलं होतं ना वरती, तिथे हे ठेवून देणार. आता पावसाळा असल्यामुळे जास्त थंड होतो पाणी, त्यामुळे आता मातीचं माठ ठेवलेलं आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे. आता ही डाळ आहे ना, ती मी एका प्लेटमध्ये काढून घेते. मम्मी आज उशीर झाला ना ग आपल्याला? हो, उशीर झाला कारण सकाळी काय झालं, तू कॉलेजला गेलीस ना, त्याच्यानंतर इकडे गॅसचा वास यायला लागला. सकाळचा टिफिन वगैरे झाला आणि नाश्ता सुद्धा झाला आमचा. त्यानंतर गॅस चालू होता तर ना वास यायला लागला गॅसचा. मग मी आले इथे बघितलं तर गॅसचा वास येतोय. तर पुन्हा मी रेग्युलेटर काढून पुन्हा लावला तर इथून वास येत होता या बर्नरमधूनच, त्या गॅसच्या इथून. तर मग तिकडे गॅस बंद केला आणि मग तिकडे एजन्सीमध्ये कंप्लेंट केली. तर मग ते येऊन त्यांनी चेक केलं तर ते म्हणाले की वॉल गेले, त्याचे वॉल असतात ना इथे, ते गेलेले आहेत. तर मग ते त्यांनी बसवले आणि मग म्हणून उशीर झाला. मग ते आल्यानंतर पुन्हा सगळं इथे थोडंसं हे झालेलं, ते मग पुन्हा साफ केलं सगळं आणि पुन्हा सगळं स्वच्छ करून आता मग जेवणाला सुरुवात करते. म्हणून उशीर झाला जेवणाला. तर तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी घालते लसूण जास्त घालायची कडव्याच्या डाळीची आमटी करताना. आणि हिंग सुद्धा थोडं जास्तच घालायचं कारण थोडी उघड असते ना ही डाळ, त्याच्यामुळे हे घातलेलं आहे. आणि याच्यामध्ये आता ना मी हे मसाले सगळे घालून घेते डाळीमध्ये. मी हळद अर्धा चमचा आणि गरम मसाला 1 चमचा आणि हे लाल तिखट असतं आपलं घरगुती मसाला, तो 2 चमचा घातलेला आहे. थोडंसं पाणी घातलं याच्यामध्ये. फोडणी दिली आमच्याला. तर भजी बनवण्यासाठी मी इथे 4 कांदे जे स्लाइसमध्ये कापून घेतलेले आहेत ते मी एका भांड्यामध्ये काढून घेते. आणि मम्मी आपण भजीची व्हिडिओ टाकली ना ग आपल्या चॅनलवर? हो, टाकली. आणि याच्यामध्ये हिरवी मिरची बारीक चिरलेली, मिरची थोडी जास्त घेतली कारण तिखट नाही आहे मिरची त्यामुळे, आणि कोथिंबीर. याच्यामध्ये मी आता मीठ घालून घेते. पावसाळ्यामध्ये भजी खायला मजाच वेगळी येते ना. हो, भजी खायला. आणि हळद घालून घेतलेली आहे. आणि आता ना हे छान असं मी चुरून घेणार आहे. छान मला पाणी सुटेपर्यंत पण चुरून घेऊया. तर कांदा चुरून झालेला आहे. त्याच्यामध्ये आता मी चण्याचं पीठ घालून घेते.
जसं लागेल तसं त्याच्यामध्ये पीठ घालून घेते. हे थोडंसं घालून घेतलंय आणि छान एक जीव करून घेऊया. यात तू पाणी नाही घालत ना ग मम्मा? नाही, पाणी अगदी थोडंसं लास्टला हवं असेल तर घालायचं. तर मग ह्याच्यामध्येच घालायचं. भजीचं पीठ भिजवून झालेलं आहे. याच्यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाहीये. तर पाणी आपण छान चुरून घेतला ना कांदा, तर त्या कांद्याच्या रसामध्ये छान पीठ भिजून जातो. आणि जर समजा हवं असेल जास्त पाणी थोडंसं, तर अगदी 2-3 चमचे आपण पाणी याच्यामध्ये घालू शकतो. आता मी त्याला थोडंसं 1-2 चमचे पीठ घालून ठेवलेलं आहे आणि थोड्या वेळाने भाजी बनवणार आहे मी. तर आता हे सगळं आवरून ठेवते आणि आमटीसाठी लागणारं वाटण सुद्धा तयार केलेलं आहे. आणि इथे मी चिंच आणि गूळ भिजत घातलेली आहे. चिंच गुळाची आमटी बनवायची आहे ना, त्यासाठी. तर भाजीचं पीठ मी आता हे साईडला ठेवून घेते आणि डाळ शिजली आहे ना ती बघूया. डाळ शिजलेली आहे. खूप जास्त पण शिजवायची नाही. आपण जसं बिरडं शिजवतो ती खूप जास्त पण शिजवत नाही आणि कच्चं पण नसतं. तसं व्यवस्थित हे शिजवून घ्यायची ही डाळ. आणि आता याच्यामध्ये मी ह्याच्यामध्ये हे वाटण घालून घेते. या वाटणामध्ये आलं घातलेलं नाहीये. याच्यामध्ये आता पाणी घालायचं आपल्याला आमटी किती हवी आहे त्याप्रमाणे. अजून थोडंसं पाणी घालते. त्यामध्ये आता मी चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे. खोबरं घातल्यानंतर मी मीठ घातलं. त्याच्यानंतर आमटी 10 मिनटं छान उकळून घेऊया. मग आमटी तयार होईल. आमटी छान 10 मिनटं मी उकळून घेतली वाटण लावल्यानंतर. आता ही आमटी तयार आहे आणि आता मी गॅस बंद करते. आणि इकडे चिंचगुळाची आमटी सुद्धा तयार आहे. याच्यामध्ये आता मी चिंच आणि गूळ घालायचं आहे. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालून घेते. आणि चिंच गुळाची आमटी सुद्धा तयार आहे. पप्पांना आणि यशला आहे ना शुभ्रा, दोघांना खूप आवडते. मला घेते. तर कढईमध्ये तेल घातलेलं आहे. तेल छान तापलेलं आहे. त्याच्यामध्ये आता भजी सोडते. आणि भजी बनवताना तेल खूप जास्त गरम करायचं नाहीये. तेल छान असं गरम थोडंसं करून घ्यायचं, पण एकदम धूर निघेपर्यंत गरम नाही करायचं. आणि त्यानंतर मीडियम गॅसवरच भजी छान तळून घ्यायचे, म्हणजे छान कुरकुरीत होतात. भजी छान असे कुरकुरीत तळून घेतलेले आहेत. हे काढून घेते. मस्त सुगंध सुटलाय ना मम्मा भज्यांचा. छान झालेत ना. दिसायला छान दिसते. कुरकुरीत पण दिसतायत ना. तर जेवणाचं मी ताट वाढलेलं आहे. भात, चिंचगुळाची आमटी आणि ही वालाच्या डाळीची आमटी आणि भजी. सकाळी आम्ही चपाती केली होती, चहा चपाती नाश्त्याला. त्यामुळे आता दुपारी चपाती नाही केलेली आहे, तर भातच आहे. तर असं आहे आमचं आजचं दुपारचं जेवण. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा क्लिक करा. धन्यवाद.